नहीं होते जो हम सोते हुए देखते हैं। पुढील बॉल चांगला खेळून काढलाय ऑफसाइडला, सिंगल मिळते आहे। सपने वो होते हैं, सपने वो नहीं जो हम सोते हुए देखते हैं, सपने वो होते हैं जो हमें सोने न दे। जेव्हा या स्पर्धेची संकल्पना पुढे आली 2026 मध्ये मला आदर्श प्रीमियर लीग मध्ये खेळायचं आहे, स्वप्न आज या एकूण 8 संघाने पाहिलेलं आहे, पण आज स्वप्न कुणाचं साकार होणार? एक संधी होती, संधी निघून गेली आहे। संधीवरून आठवलं की मित्रांनो, संधी आणि सूर्योदय याच्यामध्ये समानता आहे। बघा, सकाळी उशिरा उठलात तर त्या सूर्यदेवताचं दर्शन होणार नाही, आणि जर उशीर केला तर आलेली संधी निघून गेली आहे। एक धाव घेतली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत, धावसंख्येत हलकासा बदल होतोय, 5 धावा। पहिले षटक मार्गस्थ आहे, जवळपास 30-35 चा आकडा असेल ना, तर चांगला मॅच झालेले आहेत। दोन्ही मॅच मध्ये आपण पाहिलंय चांगला फटका आहे, अलंग द कार्पेट एक धाव मिळते, धावसंख्येत हलकासा बदल 6। जोडी मैदानाच्यात आपण पाहिलं तर आकाश आणि स्वप्नील हे 2 बॅटर आहेत, सोडून दिला। बघा, चांगला वाईट सेड आहे, कारण अंडरआर्म क्रिकेट मध्ये आणि एक चांगली प्रतिक्रिया या व्हाईट बॉलची आमचे प्रमोद किडी मैदानाच्या आत देताना येईल, त्यांच्याकडून देखील भरपूर मनोरंजन तुम्हाला पाहायला मिळेल। डिक्लेअर झोन कडे चेंडू वाटचाल करतोय, एक धाव मिळते, धावसंख्येत हलकासा बदल होतोय, 8 धावा। आकाश आणि स्वप्नील जोडी मैदानाच्या आत आहे, दोघी फलंदाज 3-3 बॉल खेळलेत। आकाशचा विचार केला तर 3 चेंडूमध्ये 3 धावा बनवतोय, आणि विचार करतो आपण स्वप्नीलचा तर 3 मध्ये 4 धावा बनवतोय। सुरुवात झालेली आहे चांगली, पहिल्या षटकाचा खेळ संपला गेलाय, 4 षटकांच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत। वर्ष 6वं आहे या स्पर्धेचं, जी स्पर्धा आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे, आदर्श नगर प्रीमियर लीग वर्ष 6वं। चांगला प्रतिसाद प्रेक्षकांचा, खेळाडू खूप उत्सुक आहेत या स्पर्धेसाठी, आणि ते सकाळच्या सत्रामध्ये मला दिसलं। न्यू गोलंदाज स्वतः कर्णधार आहे, द चेस किंग टीम कडून सोडून दिला। मैदानाच्या आतून संकेत येतात फाईट बॉलची, त्याची नोंद आमचे गुणलेखक अनुप हा गोलंदाज पाहायला मिळतोय। त्या पद्धतीने खेळलाय, सिंगल मिळेल का प्रश्न होता, उत्तर मिळाले यस। ही एक धाव परिपूर्ण होते, स्कोरबोर्ड डबल फिगर मध्ये 10 धावा। हलक्याच हाताने खेळण्याचा प्रयत्न आहे, अजूनही कुठला प्रयत्न झाला नाही। पाहिलं तर जो समोरचा एरिया आहे, लॉंग ऑन लॉंग ऑफ आहे, तिथे एक चौकार किंवा षटकार शोधण्याचा प्रयत्न अजूनपर्यंत दिसला नाहीये। यावेळेला थोडा प्रयत्न दिसलाय, पण कमी पडेल, सिंगलच मिळेल कदाचित। पण इथे पाहिलं क्षेत्ररक्षक आपण पाहिलं ना, त्याने थोडस क्षेत्ररक्षणामध्ये जी गती होती ना ती संत दाखवली, असं वाटलं की तो क्षेत्ररक्षक आता चपल नाही आहे, त्याचा फायदा घेत या दोन्ही फलंदाजाने या 2 धावा परिपूर्ण केल्या आणि मागे बॉल गेला, आणि या 3 धावा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाल्यात। ओव्हर थ्रो झाला, त्याचा फायदा मिळाला। बघा, हा बोनस आहे अंडरआर्म क्रिकेट मध्ये, असे बोनस देणे कधी कधी धोकादायक ठरतायत। 2 धावा मिळतील, पुन्हा एकदा डी झोन कडे चेंडू वाटचाल करतोय, प्रयत्न होत आहेत ते चौकार षटकार सोडण्याचे, पण त्या दिशेने चेंडू जात नाहीये, त्या दिशेने फटके खेळले जात नाहीये, ही महत्वाची बाब या मॅच मध्ये पाहायला मिळते। तरी सुद्धा आपण पाहिलं धावफलक 16 आहे। पुन्हा एकदा हलक्या चातरी खेळून काढलाय, सिंगल मिळेल, सिंगलने धावफलक 17, नो लॉस, गुड स्टार्ट। चांगली दमदार सुरुवात आहे, 4 षटकांच्या मॅचेस, जवळपास 35-40 चा आकडा गाठण्याचा प्रयत्न। पुन्हा एकदा डी झोन, प्रत्येक बॉलवर धाव घेण्याचा प्रयत्न दोन्ही आकाश आणि स्वप्नील करतोय। 2 षटकांचा यथोचित खेळ संपन्न झालेला आहे। पहिल्या डावामधील 2 संघांना आपण मैदानाच्या आत पाहू शकतोय। एका बाजूला जो सध्या फलंदाजी करतोय छत्रपती वॉरियर्स, आणि द चेस किंग गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। नाणेफेकीचा कॉल जरूर जिंकला गेला होता, प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला गेला। बॅटिंग करायची होती छत्रपती वॉरियर्स या टीमला, त्याने 2 षटकामध्ये म्हणजेच या 12 चेंडूमध्ये लावल्यात 19 धावा। अजून 2 षटकाचा खेळ बाकी आहे, या 12 मध्ये अजून किती धावा येतील त्याकडे देखील पाहणं शेष राहणार आहे। हलक्याच हाताने खेळायचं होतं, पण पुन्हा माइंडसेट बदललं गेलं, चेंडूला सोडून दिलं, डाबेशीच्या बाहेर चेंडू वळण घेतोय, 20 धावा। सरळ बॅट खेळलाय, संधी आहे विकेट घेण्याची, आणि संधी
आली होती ती निघून गेली बघा. विकेट मिळाला असता आणि समोरच्या संघाला या 2 धावा देखील कमी केल्या असतात जर हा झेल पकडला गेला असता. असं म्हणतात ना क्रिकेटमध्ये की पकडा कॅच, जिंका मॅच, सोडा कॅच आणि हारा मॅच, हे सूत्र आहे क्रिकेटचं. अलक्या चात्याने पुन्हा एकदा खेळलाय, जीवदान मिळालंय, त्या जीवदानाचा फायदा घ्यावा लागेल. धावसंख्येत बदल झालाय, धावा झाल्या त्या 23. चांगली सुरुवात आहे, स्कोरबोर्ड चांगल्या स्थितीमध्ये आहे. जर आपण विचार केला छत्रपती वॉरियर टीमचा, पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढलाय, सिंगल मिळेल. यस डी झोन कडे, कारण जी एरिया आपण पाहतोय फक्त लॉंग ऑन लॉंग ऑफ पट्ट्यामध्येच तुम्हाला ते चौकार षटकार मिळतील. प्रयत्न तर होत आहेत. अलंग कार्पेट पुन्हा एकदा खेळून काढलाय, सिंगल मिळतीये. धावसंख्येत बदल होतोय, धावा 25, नो लॉस. सुरुवात चांगली हवेमध्ये आहे, अजून एक संधी आहे. या संधीचं देखील सोनं करता आलं नाहीये. वारंवार झेल सुटले जात आहेत. या चुका कदाचित द चेस किंग या टीमला महागात पडतील. धावसंख्येत बदल, धावा झाल्या 27. या षटकाचा विचार केला अजूनही 2 चेंडूंचा शेवटचा बॉल आहे, तो देखील जातोय 2 धावांकडे की 1 धावांकडे. सिंगल. 3 षटकांचा खेळ संपला गेलाय, 2 धावा आहेत. 3 षटकाचा खेळ संपलेला आहे आणि 29 धावा आहेत स्कोर बोर्ड होती बघा. आपण पहिल्या मॅच मध्ये 30 जवळ पाहिल्या, 34 पाहिल्या, 4 षटकामध्ये झाल्या होत्या. तिसऱ्या मॅच मध्ये जवळपास तोच आकडा गाठला गेला, परंतु या मॅच मध्ये तो आकडा अजून पुढे नेण्याचा प्रयत्न छत्रपती वॉरियरचे फलंदाज करताना दिसतील. कारण सुरुवात दोन्ही टीम फलंदाजाला चांगली मिळाली आहे. दोन्ही बॅटरच्या बॅट मधून धावा येताना दिसत आहेत. आकाश चांगल्या स्थितीमध्ये खेळतोय, स्वप्नील चांगली छान पद्धतीने खेळतोय. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. 29 धावा फलकावरती लागल्या गेल्या आहेत. या 6 मध्ये अजून किती येतील? या 6 मध्ये अजून किती धावा येतील? पुढील मॅच होणार आहे त्या संघाचा आम्ही अनाउन्समेंट करून ठेवतोय. ऑफिशियल कॉल त्यांना पोहोचतोय. आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. ऑफ साइडला खेळलाय, बंटी दादा प्रयत्न करत होते या बॉलला अडवण्यासाठी, पण प्रयत्न अपुरा पडला आणि या 2 धावा इथे परिपूर्ण झालेल्या आहेत. स्कोर बोर्ड वाढतोय झपाट्याने. 31 धावा, 5 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. मोठा फटका खेळायचं होतं, बॅट वर चेंडू व्यवस्थितपणे आला नाहीये, तरी सुद्धा सिंगल घेण्यात कुठलीही कमतरता दाखवत नाहीये स्वप्नील आणि आकाश हे 2 बॅटर. धावसंख्येत बदल 32. हवेमध्ये आहे, झेल की षटकार. या वेळेला झालं अचूक कलेक्शन आणि पहिला धक्का छत्रपती वॉरियर संघाला. वेलकम सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून या आदर्श नगर प्रीमियर लीग पर्व 6 मध्ये वेलकम. पहिला झटका पण चांगली सुरुवात करून दिली. स्वप्नील मैदानाच्या बाहेर आलाय आणि त्याची जागा घेण्याचे सुनील गेलाय मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. 32 धावा स्कोरवरती लागल्या गेल्यात. एखादा विकेट करावा लागेल, शोधावा लागेल, तो मार्ग अवलंबावा लागेल. कारण तुमच्याकडे 4 बॉल आहेत, जवळपास 40 पर्यंत पोहोचल. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 40 पर्यंत पोहोचला तर एक जबरदस्त टार्गेट पाहायला मिळेल या अंडरआर्म क्रिकेटमध्ये 4 षटकांच्या मॅचेस मध्ये. प्रयत्न झाला पण डी झोन कडे 2 धावेसाठी 2 धावा मिळतात. धावसंख्येत बदल, धावसंख्या 34, 34 धावा. 2 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. पुढील मॅच ज्या 2 संघामध्ये होणार आहे त्यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय टॉस बॉक्स मध्ये. वीर धुरंधर आणि त्यांच्या समवेत असेल द्रोणागिरी वॉरियर्स. चला आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये हजर राहा. सरळ बॅट खेळला, चेंडू येतोय लॉंगॉन क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एकच धावावर समाधान मानावं लागेल कारण फेकी तातडीने केली गेली आहे आणि तिला बॅकअप देखील चांगल्या पद्धतीने मिळाले आहे. 35 धावा, शेवटचा बॉल. शेवटचा बॉल आहे, 35 धावा आहेत. प्रयत्न झाला होता बिगिटचा, खराब क्षेत्ररक्षण होत आहे, त्याचा फायदा घेत 1-2 धाव. बघा एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावामध्ये, कदाचित तिसरी पण मिळेल का? प्रयत्न 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 झाला आणि प्रयत्न सफल ठरला. 3 धावा मिळाल्या म्हणजे पहिला डाव आपण पाहिलं 38 धावांवरती संपला गेलाय. जर द चेस किंग
या संघाला जिंकायचं असेल तर या 24 चेंडू मध्ये बनवाव्या लागतील 39 धावा आणि आजच्या दिवसातील हा हाय स्कोर आहे आणि तो रचला गेलाय छत्रपती वॉरियर संघाच्या तिन्ही बॅटर कडून. त्यात आपण पाहिलं आकाश याला पाहिलं, स्वप्नील याला पाहिलं, त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर गेलेला सुनील, या 3 फलंदाजांना आपण पाहिलंय. चला आपण पुढील मॅच कडे वाटचाल करतोय, नाणेफेकीकडे वळतोय. एका बाजूला असेल द्रोणागिरी वॉरियर्स आणि वीर धुरंधर. चला या आपण टॉस करून घेऊया. चला आपण नाणेफेक करून घेतोय दोन संघामध्ये. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी आमंत्रित करतोय, वीर धुरंधर आणि द्रोणागिरी वॉरियर्स. आणि या मॅचच्या नाणेफेकीसाठी बघा सध्या WPL चालू आहे. टॉस बॉक्स मध्ये आपण पाहिलं नुकताच आपल्या महिला संघाने जो वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान मिळवलाय. इथे देखील चॅम्पियन आपल्याला मिळणार आहे. आदर्श प्रीमियर लीग आज 2026 चा दिवस कोणाच्या नावे असणार. तत्पूर्वी व्यासपीठावरून आमंत्रित करतोय संदीपजी भोईर आलेले आहेत. एक संदीपजी भोईर तुमच्या समवेत जोडलेला आहे माईकच्या स्वरूपात आणि एक संदीपजी भोईर आमच्या व्यासपीठावरती आमंत्रित आहेत. त्यांना आम्ही आमंत्रित करतोय नाणेफेकीसाठी. 39 धावांचं लक्ष्य आहे. भरपूर प्रेक्षक वर्ग, NCC संघाचे सर्व समर्थक, प्लेयर्स देखील मॅचचा आनंद घेतात. मला वाटते खास बंटी दादांची बॅटिंग पाहण्यासाठी ते अजून थांबलेले आहेत. प्रेम आहे. चला नाणेफेक केली जाते. दोन्ही संघांना संदीप भोईर कडून भरपूर शुभेच्छा दिल्या जात आहेत. वीर धुरंधर हा कॉल देणार आहे. आदर्श प्रीमियर लीग पण 2026 म्हणजे संदीपजी आपण आदरपूर्वक व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. नाणेफेक जिंकले, निर्णय काय? फिल्डिंग नक्कीच आम्ही फिल्डिंग करू, हाच निर्णय असेल. फिल्डिंग करताना 4 षटकामध्ये आपण पाहिलं जवळपास 30-35 या मॅच मध्ये 38 झालेले आहे. तर समोरच्या संघाला जो संघ आहे वीर धुरंधर त्यांना किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 धावा पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. सध्या या धावा रोखण्यासाठी आपल्या गोलंदाजीमध्ये आपण काहीतरी थोडासा बदल केलाय का? नाही, आहे तसाच. ISC टीम घेऊन तुम्ही खेळणार. तुम्हाला भरपूर शुभेच्छा या मॅच साठी. चांगला खेळ पाहायला मिळाला. वीर धुरंधर नाणेफेक करलात आणि पहिला मॅच देखील आपण हरलात. या मॅच मध्ये अजून तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची, काही चेंजेस? काही चेंजेस तर नाहीये, पण मी माझ्या प्लेअरला असं सांगेन की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. तर आपण पहिला गेम हरलाय तर असं नाही की आपण टुर्नामेंट मधून बाहेर आहोत, परंतु आपल्याकडे दुसरा चान्स आहे. तर आपण जिंकण्याचा प्रयत्न असेल आणि आमची बॅटिंग ऑर्डर थोडीशी चेंज होईल, परंतु टीम मेंबर्स आहेत तेच असणार आहेत. थँक्यू आणि तुम्हाला देखील भरपूर शुभेच्छा आणि चांगला, कारण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं म्हटलं जात आहे. तर टॉस बसून अहवाल असा आहे की नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे तो द्रोणागिरी वॉरियर्स याने आणि त्याने प्रथम स्वीकारलाय की आम्ही करणार प्रथम क्षेत्ररक्षण. आपण मॅच कडे बोलूया जिथे 39 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी 2 सलामीर मैदानाच्या आत उतरलेले आहेत. पहिला बॉल असेल, हलक्या चातरी खेळण्याचा प्रयत्न आणि सरळ हातामध्ये बॅटची कडा आणि यष्ट्याच्या मागे कीपरने केली नाही कुठली चूक. अचूक कलेक्शन, फलंदाज बाद. की जसे बंटी दादा मैदानाच्या आत गेले ना, अनिल माळी यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500चं कॅश प्राइज लागलं गेलंय. मी देखील म्हटलं की बंटी दादाने मी 1000 रुपये. बघा मी बंटी दादा फक्त 40+ क्रिकेट खेळताना बऱ्याच वेळा पाहिले, पण आज अंडरआर्म क्रिकेट मध्ये त्यांच्यावरचं प्रेम आहे. बघा एक बंटी दादा, एक षटकार 1000 रुपये, मजा येईल. परंतु पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं विकेटचं झालं पतन. चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती पाहिले आपण, सोडलाय. चांगला माइंड सेट आहे त्याला. बंटीदादा माहित आहे की तो षटकार मी लगावेन जेव्हा वेळ मिळेल, परंतु मला माझ्या टीमला जिंकवायचं आहे. आडव्या पट्ट्याने खेळून काढलाय. 1 धाव मिळेल का? यस, त्याचं उत्तर मिळतंय. 1 धाव परिपूर्ण केली जाते. 39 धावांचा पाठलाग करतोय जो संघ आहे. नावामध्ये आहे ना चेस, द चेस किंग. बघा प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला ही अशी नावं
ऐकायला मिळत आहेत, बघायला मिळत आहेत. सोडून दिलाय, व्हाईट बॉलचे संकेत देत आहेत. प्रमोद किडी मैदानाच्या आतून आम्हाला संकेत देत आहेत. धावसंख्येत हलकाचा बदल होतोय, धावा होते तर 3. 4 षटकांच्या मॅचेस आहेत. हलक्याचा पुन्हा एकदा खेळलं गेलंय. तर जी नावं आहेत, कधी कधी त्या नावानुसार खेळ होत नसतो, त्याच्या विपरीत होतो. इथे एकदा चेस किंग आहे, त्याला चेस करायचे आहेत 39 धावा. त्या धावा चेस करण्यासाठी 2 फलंदाज मैदानाच्या सध्या सागर आणि राजेश म्हात्रे म्हणजेच आपल्या सर्वांचे बंटी दादा मैदानाच्या आत आहे आणि त्यांच्यासाठी 1000 रुपयांचा प्रत्येक षटकाराला कॅश प्राइज देखील लागला गेलाय. चांगला खेळ, चांगला क्रिकेट, खेळेल तो वाचेल या तंत्रावरती सध्या हा क्रिकेट आहे. हलक्यात हाताने खेळून काढलाय, जातोय डी झोन कडे, चेंडू वाटचाल करतोय. सिंगलच मिळतीये, धावसंख्येत हलकाचा बदल होतोय 6 धावा. पण या सिंगलने जास्त ते 39 धावांचा जो पाठलाग आहे ना, जे लक्ष आहे ना, ते गाठलं जाणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला एका ओव्हर मध्ये एक चान्स घ्यावा लागेल. चान्स घेण्याचा प्रयत्न, पण डी झोन कडे वाटचाल करतोय राजेश म्हात्रे यांचा हा फटका. मिळतात त्यांना 2 धावा त्यांच्या संघाला आणि त्यांचा संघ जाऊन पोहोचतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद आणि धावा झाल्या त्या एकूण 8. पुढील मॅच देखील चांगली इंटरेस्टिंग असणार आहे. एक संघ मॅच हरलाय, एक संघ मॅच जिंकलाय. दोन्ही संघांना समान संधी आहे, कारण ह्या लीग मॅचेस आहेत. इथे एक मॅच हरला तरी खचून जायचं नाहीये, तुम्हाला वारंवार संधी मिळत राहणार. त्या संधीचं सोनं करा. सोडून दिलाय, व्हाईट बॉलचे संकेत येत आहेत. मैदानाच्या आतून धावसंख्येत हलकाचा बदल, 9 धावा. नील आलाय गोलंदाजी मार्गावरती. पहिलं षटक चांगला हाताळलं होतं, हलक्याच हाताने डाव्या साईडला म्हणजे लॉंग लेग पट्ट्यामध्ये खेळून काढलाय. सिंगल मिळती आहे. ओके, त्या एरियामध्ये तुम्हाला सिंगल मिळेल. तुम्हाला सरळ बॅटने समोरच्या दिशेने खेळायचं असेल, 24 मध्ये 39चा जो गणित आहे ते सोडवायचं असेल, या मॅच मध्ये त्या आपल्या संघाच्या नावात गुण लावायचे असतील, तर तुम्हाला सरळ बॅटनेच खेळावं लागेल. बंटी दादाचा फटका फक्त सिंगल धावेसाठी होतोय. प्रयत्न करावे लागतील, प्रयत्न ते परमेश्वर नेहमीच म्हटलं जात आहे. व्हाईट बॉल सोडून दिलाय, धावसंख्येत पुन्हा एकदा बदल होतोय. डॉट बॉल आहे, व्हाईट नाहीये, डेड बॉल. डॉट होता पण त्याला डेट केलेला आहे. चांगला बॉल, यावेळेला थोडासा तेज टाकलाय. फलंदाज चांगल्या स्थितीमध्ये होता खेळण्याचा. बिग हिट नाही, पुन्हा एकदा निर्धाव. निर्धाव बॉल जाणार, प्रेशर येणार. प्रेशर आलं की त्या प्रेशर मध्ये विकेट पडण्याचे संकेत देखील येत आहेत. 14 बॉल मध्ये अजूनही 28 ची गरज, म्हणजे प्रत्येक बॉलवर तुम्हाला 2 हवे आहेत. सिंगल घेतली तर ते समीकरण अजून वाढणार आहे. जो रिक्वायर रन रेट आहे तो करंट रन रेटच्या वर जाणार आहे, आणि जर रिक्वायर रन रेट जर करंट रन रेटच्या वर गेला तर मॅच मध्ये तुम्हाला पराभवाच्या छायेमध्ये जावं लागतंय, असं आपण पाहिलं. नो बॉल येतोय, पाहूया नो बॉल मध्ये काही फरक पडतोय का. धावसंख्येचा आपण विचार केला, धावा आहेत त्या 14. 39 धावांचा सध्या पाठलाग सुरू आहे. सिंगल मिळती आहे, 15 धावा स्कोरवरती पाहायला मिळतात आपल्याला. 14 झाले. आता या चेंडूवरती किती धाव आहे त्याचा डिस्कशन सुरू आहे. सिंगलच असेल कदाचित, सिंगल मिळते आहे म्हणजे 15 धावा आहेत. अजूनही 24 धावा हव्यात जिंकण्यासाठी. 12 बॉल आणि 24चं समीकरण आहे. प्रत्येक चेंडूवर 2 धावा काढायचे आहेत, आणि अंडरआर्म क्रिकेट मध्ये प्रत्येक चेंडूवर 2 धावा थोडेसे कठीण आहेत, परंतु हा खेळ आहे. जर त्याचा खेळ आहे आणि तिचा खेळ हा क्रिकेट नेहमी आपण पाहिलाय. सुदीप म्हात्रे जे ऑनर आहेत ते गोलंदाजी मार्गावर आहेत. आज बॅटिंग तर पाहिली नाहीये, पण गोलंदाजी त्याच्या पहिल्याच बॉलवर हल्ला, संधी आली आहे, झालं अचूक कलेक्शन, आणि सुदीप म्हात्रे मिळालं यश, त्यांच्या संघाला मिळालं दुसरं यश. आमच्या डीजेच्या माध्यमातून प्रेक्षकांना ऐकण्यासाठी मिळतात. सुदीप म्हात्रेला मिळालं पहिल्या बॉलवर यश, पण दुसऱ्या बॉलवर देखील 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 मिळेल यश. बॅक टू बॅक डब्ल्यू विकेटचं झालं पतन.
प्रमोद जी आप तो छा गए. आणि इथे आमचा सुदीप मध्ये देखील इथे प्रसिद्ध होतोय. बघा तिन्ही बॉल त्याने फ्लाईट दिली. फलंदाजाला आमंत्रण दिलं की तुम्ही तो बिगिट करा. पण यावेळेला चूक झाली आहे. नो बॉलचे संकेत येत आहेत. नो बॉल येतोय. धावसंख्येत हलकाचा बदल होतोय. धावा होत्यात एकूण 17 धावा लक्ष आहे. 39 धावांचं अजूनही 22 धावांची गरज आहे. 9 चेंडू मध्ये 22 बनू शकतायत. फुलटॉस पंडितांना देखील फ्लाईट दिली होती पण ती फ्लाईट डिक्लेअर झोन कडे वाटचाल करती आहे. 2च धावा मिळते. धाव संख्येत बदल होतोय. 21 21 धावा 19 धावा अजूनही 20 धावा हव्यात. 8 बॉलचा खेळ बाकी आहे. या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक. नो बॉल आहे. नो बॉल आहे. अजून संधी आहे द चेस किंग टीम कडे. ही मॅच अजून संपली नाहीये. ही रेस अजून संपलेली नाहीये. का कारण अजूनही चेस किंग किंवा छत्रपती वॉरियर्स संघ जिंकलेला नाहीये. रेस अजून सुरू आहे. त्या 2 गुण मिळवण्याची 8 चेंडूमध्ये अजूनही 17 धावा बनू शकतात. अरे जर समोरच्याने बनवल्यात तर तुम्ही देखील बनवता. 8 मध्ये 17. पुढे गेलाय. हवेमध्ये आहे. संधी आहे 4था विकेट घेण्याची. इथे बंटी दादांचा देखील विकेट मिळतोय. त्यांना देखील मैदानाच्या बाहेर जाण्यात यश मिळतंय. सुदीप म्हात्रे अँड कंपनी यांना. आता कुठेतरी प्रेक्षक वगैरे देखील प्रमोद किनीकडे आता त्या दिशेने पाहत आहे. त्या नजरे पाहते की आता कुठे विकेट पडणार. षटकार लागणार आणि प्रमोद किनीचा तो डान्स आम्हाला पाहायला मिळणार. पाहूया. अजूनही एक खेळ संपलेला नाहीये. इथे या षटकातील बॉल शेष आहे ते 1. 7 चेंडू आणि 7 मध्ये जिंकण्यासाठी 17ची करा सरळ बॅट. अजून एक विकेट मिळण्याचे संकेत. विकेट नंबर 5. इथे आणि मामाने भाच्याची विकेट घेतली असा इथे प्रकार घडलाय. बघा प्रीमियर लीग मध्ये हीच गंमत जमत असतात. बाकीची आम्हाला माहिती देतात. धन्यवाद. तर तुमच्या सोबत अजून एक या स्पर्धेमध्ये डान्स करण्यासाठी हमतीत आलेले आहेत. 6 मध्ये 17 बन सकते. अजून 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 एक विकेट मिळतोय. तू चल मे आया. एका पाठोपाठ विकेटचं झालं पतन. ओह क्या बात आहे. हा हे खरं आमचा सितारा डान्सिंग अंपायर मिस्टर प्रमोद किनी. 5 मध्ये 17 व्यात आपण पाहिला. आपण जातोय डिक्लेअर झोन कडे. सिंगल मिळतंय. 2 मिळत आहेत. 4 मध्ये गरज आहे 15 धावांची. बघा एखादा चौकार किंवा षटकार आला तरच या मॅच मध्ये जो आता समीकरण राहिलं आहे. जे गणित आहे या मॅच 4 मध्ये 15 धावांचं ते परिपूर्ण केलं जाऊ शकतं. सध्या काय प्रयत्न दिसत नाही. असं वाटलं की वाईट जाईल. सोडून दिला. निर्धाव बॉल. डॉट चेंडू मध्ये 3 आणि 15चं समीकरण. फुलटॉस आहे. फुलटॉस आहे. फायदा उचलायला हवा. नो बॉल आहे म्हणजे मिळतील 2 धावा. आता 3 चेंडू आणि 3 बॉल मध्ये 13 बनू शकतायत. प्रयत्न करायला हवे पण प्रयत्न सध्या दिसतंय ते सिंगलच मिळती आहे. म्हणजे आता 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 12 म्हणजे हवेत आता ते हवाई फायर. षटकारच
नाही. डॉट बॉल म्हणजे जी अशी अपेक्षा होती ती आता निघून गेली आहे. औपचारिकता बाकी राहिले या मॅच मध्ये. एकामध्ये 12 होऊ शकत नाहीये अंडरआर्म क्रिकेट मध्ये. आणि इथे पाहिलं आपण या एक धावेने इथे जो संघ आपण पाहिला छत्रपती वॉरियर्स टीमने आपला पहिला मॅच जिंकलाय. त्यात महत्वाचं योगदान प्रथम आपण पाहिलं आकाश आणि स्वप्नील याची एक चांगली भागीदारी. 38 धावा स्कोरवरती लागल्या गेल्या. आणि त्यानंतर आपण पाहिलं जे षटक हाताला गेलं सुदीप म्हात्रे यांनी, त्याने एका षटकामध्ये 5 गडी गारद केले. म्हणूनच या मॅच वरती छत्रपती वॉरियर्स संघाचा दबदबा निर्माण झाला आणि त्याने हा मॅच जिंकलेला आहे. चला आपण लगेच वाटचाल करूया मॅन ऑफ द मॅच कडे. एकच नाव येते कारण ज्याच्यामुळे या मॅच मध्ये ट्विस्ट आली. हा मॅच वन साइड झाला. 6 बॉल मध्ये 5 गडी गारद केले. तो कोण नाही सर्वांचा लाडका आमचा मित्र मिस्टर सुदीप म्हात्रे जो मॅन ऑफ द मॅच. चला बरेच दिवस झाले त्यांना प्रश्न विचारले नाही आहेत. फक्त आम्ही आमच्या ग्रुप वरतीच प्रश्न विचारत असतो. आज संधी आलेली आहे आदर्श नगर प्रीमियर लीगच्या माध्यमातून बरेचसे प्रश्न त्यांना विचारूया आपण. अभिनंदन तुझं आणि तुझ्या टीमचं. चांगला खेळ तुझ्या संघाने केलेला आहे. सर्वप्रथम सुदीप तुझं खूप खूप अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच मिळाले आणि विनंती करतोय व्यासपीठावरूनच विश्वनाथ सर उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय सुदीप म्हात्रेला तो मॅन ऑफ द मॅच. बघा काही गोष्टी ह्या अकस्मित घडत असतात. काही गोष्टींचा योग असतो. आज संदीपला देखील माहित नव्हतं सुदीपला देखील माहित होतं की एकाच ठिकाणी आम्ही दोघे भेटणार आहोत. आणि आज योग होता या आदर्श प्रीमियर लीग मध्ये यायचा. तो योग आला आणि माझ्या मित्राला भेट देण्याचा प्रयत्न आला आणि माझ्या मित्राने पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच मिळवलंय हे पाहून देखील खूप आनंद झालाय. त्यांना ते कॅप आहे ती देखील त्यांना देण्यात येत आहे. विश्वनाथ सर उपस्थित आहेत. त्यांचे शुभ हस्ते आपण पाहतोय सुदीप म्हात्रे याला तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे दिला जातोय व्यासपीठावरती. चांगली स्पर्धा आहे. नावाप्रमाणे प्रत्येक क्षेत्रामध्ये इथे आदर्श दिसतोय. सर आपण स्थान पण होऊ शकतायत. चला इथे ऑनलाईन ट्रान्सफर देखील केलेलं आहे जे पारितोषिक आपल्या ताईने लावलं होतं. यस तर सुदीप प्रथम या स्पर्धेमध्ये पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच अभिनंदन. आदर्श नगर प्रीमियर लीग या लीग मध्ये आपण जवळपास किती वर्ष खेळतायत? मला वाटते 6 वर्ष झाली. म्हणजे जेव्हापासून स्टार्ट झाला तेव्हापासूनच खेळतो. मागच्या 2-3 वर्ष कर्णधार पद आणि किंवा टीम विकत घेतोय. त्याच्यामुळे बाकीच्यांचा जो काही सपोर्ट असतो. मागच्या वर्षी आपण कप मारलेला होता, फायनल मारलेली होती. तर यावर्षी फायनल पर्यंत नाही गेले ते सेमीफायनल पर्यंत जरी गेले तरी वी आर हॅपी. वी आर हॅपी. एक प्रश्न आहे. गेली 6 वर्ष आपण या स्पर्धेमध्ये खेळतायत. मॅन ऑफ द मॅच मागील वर्षी विजेता होतात. मॅन ऑफ द मॅच तुझ्या आयुष्यामध्ये जेव्हापासून तू क्रिकेट खेळतोय ही स्पर्धा सोडून तुला किती वेळा मिळालाय? मॅन ऑफ द मॅच मला फक्त आमच्या वसईला एक कॉम्प्लेक्समध्ये स्पर्धा होते तिकडे मागच्या वर्षीच मिळाली. अदर दॅन दॅट आधी कधीच मिळाली नव्हती मॅन ऑफ द मॅच आणि ही सेकंड टाइम असेल. यस म्हणजे या मॅन ऑफ द मॅचचा नंबर आहे 2रा आणि तो नंबर अजून वाढवू दे अशीच आशा करतोय आई कोसमाई चरणी. तर तुला आणि तुझ्या संघाला भरपूर शुभेच्छा. आपण बोलूया नवीन मॅच सुरू आहे आणि पुन्हा एकदा नवीन आवाज ऐकूया आपल्या सर्वांचा लाडका केलवा एक्सप्रेस समजत अजित पाटील. थँक्यू. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड ज्यांना मिळालाय त्यांना आपण आदर्श नगरच्या माध्यमातून कॅप प्रोव्हाइड करतोय. ती कॅप परिधान करूनच आपण खेळायचं याची नोंद असू द्या. कॅप परिधान करून खेळा. आपण ची कॅप आपल्याला दिले मॅन ऑफ द मॅच ची. निखिल मॅन ऑफ द मॅच ची कॅप हा ती घ्या परिधान करायची. आपण कॅप द्या निखिल यांना कॅप द्या. वर्ल्ड कप आपण आज आपण या ठिकाणी बघतोय
रक्तदान शिबिर आयोजित केले गेले. ठिकाण आहे मराठी शाळा आणि वेळ असेल सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आयोजित केले. आम्ही सर्वांना एक विनंती करतोय की आपण या शिबिरमध्ये सहभागी व्हा आणि रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, त्याच्यामध्ये आपलं योगदान द्या. लॉंगॉन लच्छेंडू खेळला गेला, एक धाव परिपूर्ण होते. No+1. टोटल 3 धाबा ऍड होतील. मॅच आपण बघतायत. वीर धुरंधर विपक्ष द्रोणगिरी वॉरियर्स. अक्षय ऑन स्ट्राईक, फटका फसलाय आणि ते अक्षय ते आपण बघतायत. संधी होती अक्षयकडे, मोह आवरता आला नाहीये. अक्षय माघारी परतताना विकेट जातोय. धावसंख्या 4 असताना पहिला धक्का लागतोय वीर धुरंधर संघाचा. 5 वरती मिलिंद तरे मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. बंटी दादा, बंटी ठाकूर सरांकडनं प्रत्येक षटकाराला 200 200 रुपयाचे कॅश प्राइज लावले गेले मिलिंद साठी. मिलिंद तरे ऑन स्ट्राईक. आणि ते मिलिंद माघारी परतताना धक्का लागतोय सगळे डीसे कडे नेऊया माच कडे. अतुल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. चांगली गोलंदाजी पारची बघितली. रुचित दाखल झालाय षटक क्रमांक 2 घेऊन. चांगला लेग ब्रेक आहे. साहिल सामंजस्य दाखवत आहेत, कंट्रोल ठेवत आहेत आणि गरज कन्सिस्टन्सी तुम्हाला ठेवावी लागेल. पुणे ऑन साइडला खेळण्यासाठी रुची त्यांची उत्कृष्ट गोलंदाजी. प्रत्येक टप्प्यावरती नियंत्रण आहे. फिंगर चांगले रोल करतात. पडल्यानंतर थोडासा चेंडू ब्रेक होतोय. चांगली गोलंदाजी. फ्लाइट दिलाय. मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न. साहिल थोडीशी फंबल झाला. डेंजर इन कडे वेगान आल्यात. एक धाव कंप्लीट होते.
धावसंख्या 1 ने आकार घेते 11. खऱ्या अर्थाने जर वीर धुरंधर पहिला सामना गमावलाय, इथे बॅक टू द बॉलर ड्राईव्ह होतं, स्टेट ड्राईव्हच्या रूपानं 12 वरती स्कोर कार्ड पोहोचलंय. या मॅच साठी खऱ्या अर्थाने वीर धुरंधर संघासाठी डुओ डाय मॅच आहे. करू आणि मरूची स्थिती मैदानाच्या आतमध्ये बेस्ट द्यावं लागेल. ओ गुड बॉल, एक्सिलेंट, सुपर, मॅग्निफिसंट बॉलिंग बघायला मिळते रुचित कडनं. उत्तम दर्जाचा क्लास आहे या गोलंदाजाकडे. साहिल ऑन स्ट्राईक. अरविंद दादा या ठिकाणी पुढे येत आहेत आणि सांगताय साहिल तुम्ही खेळा, षटकार आम्ही देऊ तुम्हाला 500 रुपयाचा पारितोषिक. अरविंद सरांकडनं अनाउन्समेंट झालं. इकडे धावसंख्या पोहोचते 2 षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा. ऐकू एक सॉन्ग आणि येऊया मॅच कडे. कम ऑन डीजे. सुनील गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळतात. समोर आहे तो साहिल. एस मधला बॅटल बघायला मिळणार आहे आपल्याला. साहिल समोर आहे, सुनील गोलंदाजी ट्रॅकवर. अनिल पुढचा चेंडू उडवलाय आणि इथे डिक्लेअर झोन कडे जातोय. धावसंख्या 2 ने आकार.